आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओ कॅप्टन माय कॅप्टन या 10वीच्या मराठी व सेमी इंग्लिश मीडियमच्या पुस्तकातील लास्ट पोएमचे पोएटिक ॲप्रिसिएशन पाहणार आहोत। 10वीच्या म्हणजेच SSC बोर्ड परीक्षेत 5 मार्कांसाठी पोएटिक ॲप्रिसिएशनवर क्वेश्चन 3B हा प्रश्न असतो, ज्यामध्ये आपल्याला ज्या पोएमचे ॲप्रिसिएशन लिहायचे आहे ती दिलेली असते, तिच्या टायटल व पोएट नेमसह। हे ॲप्रिसिएशन आपल्याला पॉईंट फॉर्ममध्ये लिहायचे असते। त्यात असणारे पॉईंट आहेत: पहिला टायटल ऑफ पोएम, दुसरा पोएट्स नेम, तिसरा राईम स्कीम, चौथा फिगर ऑफ स्पीच आणि लास्ट पॉईंट असतो तो सेंट्रल आयडिया किंवा त्यालाच आपण थीम असेही म्हणतो। आता आपण या व्हिडिओमध्ये वरील 5ही पॉईंट वन बाय वन पाहणार आहोत। आता आपण पहिल्या स्लाइडमध्ये पहिले 2 पॉईंट कसे लिहायचे व त्यासाठी किती मार्क असतात हे पाहणार आहोत। पहिला पॉईंट असतो टायटल ऑफ द पोएम। या स्लाइडमध्ये तो तुमच्यासाठी लिहून दिलेला आहे। यामध्ये आपल्याला पोएमचे नाव म्हणजेच टायटल लिहायचे असते व त्यासाठी अर्धा मार्क असतो। हे टायटल प्रश्नामध्ये दिलेल्या पोएममध्ये बऱ्याच वेळा दिलेले असते, त्यामुळे पाहून लिहिताना ते पूर्ण वाक्यात लिहिणे अपेक्षित असते। आता आपण या पॉईंटमधील वाक्य पाहू। द टायटल ऑफ द पोएम इज ओ कॅप्टन माय कॅप्टन। अशा प्रकारे मी दिले आहे, परंतु तुम्ही दुसरे एखादे अर्थपूर्ण वाक्य जसे की ओ कॅप्टन माय कॅप्टन इज द टायटल ऑफ गिवन पोएम लिहिले तरी चालेल, फक्त वाक्य अर्थपूर्ण असावे एवढे। दुसरा पॉईंट आहे पोएट्स नेम। यामध्ये आपल्याला पोएटचे म्हणजेच कवीचे नाव लिहायचे असते। बराचदा हे सुद्धा प्रश्नातच दिलेले असते, त्यामुळे हा पॉईंट लिहिताना देखील फक्त नाव न लिहिता ते पूर्ण वाक्यात लिहावे। तुमच्यासाठी या पोएमचे मी या स्लाइडमध्ये लिहून दिले आहे ते वाक्य असे: द पोएम हॅज बीन रिटन बाय वॉल्ट व्हिटमन। अर्थात अगोदरच्या पॉईंटप्रमाणेच तुम्ही वेगळ्या प्रकारे लिहिलं तरी चालेल, परंतु अट मात्र एकच, वाक्य अर्थपूर्ण असलं पाहिजे। जसं की द पोएट्स नेम इज वॉल्ट व्हिटमन। अशा प्रकारचं कोणतंही वाक्य तुम्ही लिहिलं तरी चालेल। आता आपण या स्लाइडमध्ये तिसरा पॉईंट राईम स्कीम याबद्दल बघणार आहोत। हा पॉईंट 1 मार्कासाठी असतो किंवा त्याला 1 मार्काचं वेटेज दिलेलं असतं। 1 मार्कासाठी किमान 3 ते 4 सेंटेन्सेस किंवा 4 ते 5 ओळींची माहिती अपेक्षित आहे। मी या स्लाइडमध्ये ओ कॅप्टन माय कॅप्टन या पोएमची राईम स्कीम तुमच्यासाठी लिहून दिली आहे। आपण आता ती पाहूया। पहिलं वाक्य: द पोएट हॅड बीन फॉलोइंग द ट्रॅडिशनल वे ऑफ पोएट्री रायटिंग इन धिस पोएम। यात सांगितलं आहे की पोएटने पारंपरिक म्हणजेच ट्रॅडिशनल पोएट्री रायटिंगची पद्धत, ज्यामध्ये राईम स्कीमचा वापर होतो, तिचा वापर ही पोएम लिहिण्यासाठी केला आहे। जर एखाद्या दुसऱ्या पोएममध्ये तो केलेला नसेल तर हेच वाक्य तुम्ही त्या पोएमची राईम स्कीम लिहिताना नॉटचा वापर करून वापरले तरी चालेल किंवा तसंच तुम्ही ते वापरू शकता। दुसरं वाक्य आहे द पोएम हॅज कंटिन्यूड राईम स्कीम इन इट। यात पोएममध्ये कंटिन्यू राईम स्कीम आहे असं आपण सांगितलं। जर दुसऱ्या एखाद्या पोएममध्ये ती नसेल तर वरीलप्रमाणेच तिची राईम स्कीम लिहिताना नॉटचा वापर करून त्यात तुम्ही हे वाक्य वापरू शकता, ज्यामध्ये तुम्ही लिहू शकता की अशा प्रकारे कंटिन्यू राईम स्कीम वापरलेली नाही। तिसरं वाक्य आहे द राईम स्कीम ऑफ द पोएम इज A A B B C D
ईडी. यात आपण पोयमची जी ॲक्च्युअल राईम स्कीम आहे ती सांगितली आहे. राईम स्कीम लिहिताना ती नेहमी स्मॉल लेटर्समध्येच लिहायची आहे. त्यासाठी कॅपिटल लेटरचा वापर करणं पूर्णपणे चुकीचं आहे. अशा प्रकारे आपण हा पॉईंट साधारणपणे 4 ते 5 ओळींमध्ये कसा लिहायचा ते पाहिलं आहे. सर्वसाधारणपणे अशाच प्रकारे तुमची राईम स्कीम लिहिण्याचा प्रयत्न करा. पुढचा म्हणजे चौथा पॉईंट आहे फिगर ऑफ स्पीच. या पॉईंटलाही 1 मार्काचं वेटेज असतं. यामध्ये पुन्हा त्या 1 मार्काला हाफमध्ये डिव्हाइड केलेलं असतं. पहिला अर्धा मार्क पोयममध्ये वापरल्या गेलेल्या विविध फिगर ऑफ स्पीचची नावे लिहिण्यासाठी अथवा फिगर ऑफ स्पीचचं नाव लिहिण्यासाठी आणि दुसरा अर्धा मार्क त्यात कोणत्या एक फिगर ऑफ स्पीचचे कवितेतील एक्झाम्पल लिहिण्यासाठी असतो. थोडक्यात तुम्हाला या पॉईंटमध्ये फिगर ऑफ स्पीचचे नाव व ज्या कवितेतील ओळीमध्ये लाईनमध्ये त्या फिगर ऑफ स्पीचचा वापर झाला आहे ती ओळ लिहायची असते. चला तर आता आपण या स्लाईडमध्ये दिलेली या पॉईंटची माहिती पाहूया. पहिलं वाक्य आहे, द पोएट हॅज यूज्ड फिगर ऑफ स्पीच सच ॲज अलिट्रेशन, टॉटॉलॉजी, पर्सॉनिफिकेशन, रिपिटिशन, ॲपॉस्ट्रॉफी, अँटिथेसिस अँड एक्सक्लेमेशन इन द पोएम. या वाक्यात आपण पोएटने या कवितेत वापरलेल्या वेगवेगळ्या फिगर ऑफ स्पीचची नावे नमूद केली आहेत. जसं की अलिट्रेशन आहे, टॉटॉलॉजी आहे, पर्सॉनिफिकेशन आहे, रिपिटिशन आहे, ॲपॉस्ट्रॉफी आहे, एक्सेट्रा. आता दुसरं वाक्य, द गिवन लाईन ओ कॅप्टन माय कॅप्टन इज an example of repetition as word captain is repeated in it. यात कवितेतील एक ओळ दिली आहे ती आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन आणि त्या ओळीत रिपिटिशन हा फिगर ऑफ स्पीच वापरला गेला आहे आणि तो कसा हे त्याच्या एक्सप्लेनेशनसह सांगितलं आहे. जसं की या ओळीमध्ये कॅप्टन हा शब्द रिपीट झाला आहे. या पॉईंटमध्येही तुम्ही किमान 4 ते 5 ओळीत माहिती लिहिणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे फिगर ऑफ स्पीचचं नाव व त्याचं एक्झाम्पल असणारी लाईन यामध्ये असणं आवश्यक आहे. दोन्हीपैकी एक जरी तुम्ही लिहिलं नाही म्हणजेच फिगर ऑफ स्पीचचं नाव व एक्झाम्पल तर तुमचा मार्क कट होईल. अशा प्रकारे 1 मार्कासाठीचा हा पॉईंट तुम्हाला उत्तरपत्रिकेत लिहायचा आहे. शक्यतो कवितेतील प्रॉमिनंट वन किंवा महत्त्वाचा जो फिगर ऑफ स्पीच असेल त्याचं नाव व त्याचंच एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. या पुढील 2 स्लाईडमध्ये आपण ॲप्रिसिएशन मधील थीम किंवा सेंट्रल आयडिया हा शेवटचा व महत्त्वाचा पॉईंट पाहणार आहोत. जनरली आपण अगोदर जे 4 पॉईंट पाहिले त्यामध्ये वेगवेगळ्या पोयममध्ये काही प्रमाणात साम्य दिसतं किंवा त्यांची लिहिण्याची पद्धत थोडासा बदल असला तरी सर्वसाधारणपणे सारखी असते. परंतु हा पॉईंट प्रत्येक पोयमसाठी पूर्णपणे वेगळा असतो. जर आपल्याला कुठल्याही पोयमची थीम किंवा सेंट्रल आयडिया समजली असेल, अंडरस्टँड झाली असेल तर आपण फक्त एवढाच पॉईंट लिहू शकतो असं नाही, तर आपल्याला पोयमवर विचारला जाणारा स्टांझावरील प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा प्रश्न सोडवणंही सोपं होईल. थीम किंवा सेंट्रल आयडिया या पॉईंटला ॲप्रिसिएशनच्या उत्तरामध्ये 2 मार्काचं वेटेज दिलेलं आहे. म्हणजेच या पॉईंटच्या योग्य लिखाणासाठी तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्वसाधारणपणे कोणत्याही 2 पोयमची थीम किंवा सेंट्रल आयडिया किंवा तिचं हिडन मिनिंग पूर्णपणे वेगळं असतं. चला आता
आपण या पहिल्या स्लाइडमध्ये दिलेल्या सेंट्रल आयडियापासून या पॉइंटला सुरुवात करूया. यातील पहिलं वाक्य आहे, द पोएम इज अबाउट द मिक्स्ड इमोशन ऑफ पोएट और स्पीकर. या वाक्यामध्ये त्या ज्या मिक्स इमोशन आहेत त्या दिल्या आहेत. त्यातील जी पहिली इमोशन आहे ती आहे इमोशन ऑफ जॉय, म्हणजे आनंदाची भावना. कशासाठी? फॉर व्हिक्ट्री इन डेडली वॉर. डेडली वॉरमध्ये जी व्हिक्ट्री मिळाली आहे त्याच्यासाठी. विच इज यूज्ड सिम्बॉलिकली फॉर द सिव्हिल वॉर इन द अमेरिका. जिचा वापर त्यांनी सिम्बॉलिकली सिव्हिल वॉर जी आहे अमेरिकेमधली तिच्यासाठी केलेला आहे. आणि दुसरी भावना आहे इमोशन ऑफ सॉरो, म्हणजे दुःखाची भावना. कशासाठी? फॉर द डेथ ऑफ कॅप्टन. कॅप्टनच्या डेथसाठी, जी सिम्बॉलाइज करते असॅसिनेशन ऑफ ॲन अमेरिकन प्रेसिडेंट अब्राहम लिंकन. अमेरिकन प्रेसिडेंट अब्राहम लिंकनच्या असॅसिनेशनला ती सिम्बॉलाइज करते. हे दोन मुद्दे आपण या स्लाइडमध्ये पाहिले. या दुसऱ्या स्लाइडमधील पहिलं वाक्य आहे, द पोएट वॉन्ट्स टू कम्युनिकेट टू द रीडर्स अबाउट द कॅप्टन लिंकन. यात सांगितलं आहे की पोएटला या पोएमच्या माध्यमातून वाचकांशी कॅप्टन अर्थातच अब्राहम लिंकन यांच्याबद्दल कम्युनिकेट करायचं आहे. लोकांबरोबर अब्राहम लिंकन किंवा ज्याला त्यांनी कॅप्टन म्हणून सिम्बलाइज केलं आहे त्याच्याबद्दल लोकांशी किंवा रीडरशी पोएटला संभाषण करायचं आहे. चौथं आणि शेवटचं वाक्य आहे, हिअर द कॅप्टन रिप्रेझेंट द प्रेसिडेंट लिंकन, द शिप रिप्रेझेंट अमेरिका अँड द प्राइज ओन रिप्रेझेंट द युनियन. यात आपण सांगितलं आहे की या कवितेतील कॅप्टन आपल्यासमोर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंकन यांना रिप्रेझेंट करतो, तर कवितेतील शिप किंवा जहाज आपल्यासमोर अमेरिका या राष्ट्राला रिप्रेझेंट करते आणि युद्धात मिळालेलं प्राइज आपल्यासमोर युनियन ऑफ अमेरिका याला रिप्रेझेंट करते. या पॉईंटमध्ये आपण 6 ते 8 ओळी लिहिणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे आपण सर्वच्या सर्व 5ही पॉईंट या ठिकाणी पाहिले आहेत. मला खात्री आहे तुम्हाला हे समजले असतील. त्याचप्रमाणे याचा विद्यार्थ्यांना कवितेचे ॲप्रिसिएशन लिहिताना नक्कीच फायदा होईल. बेस्ट ऑफ लक टू ऑल. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहू शकता. मी नक्कीच वेळ मिळेल त्यावेळेस उत्तरं तुम्हाला देईल. सेमी इंग्लिश व मराठी मीडियम इयत्ता 10वीसाठीच्या सर्व पोएमचं ॲप्रिसिएशन आपल्या चॅनलवर दिलेलं आहे. जर विद्यार्थ्यांना या ॲप्रिसिएशनबद्दल काही शंका असतील तर त्यांनी त्यांचे प्रश्न कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना खात्रीशीर मिळतील आणि त्यांच्या शंकाही दूर केल्या जातील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.